उलट जंगलाची व्याप्ती मी वाढवली होती. माझ्या काळामध्ये जेवढं जंगलाचं काम झालं, जंगलं वाढवली, तेवढी मला नाही वाटत ह्या आधी कोणी केले असतील. कोणीच केलं नसेल. आणि गणेश नाईकांना मला सांगायचंय की कारण त्यांनी कसं ते शेवटी माणूस आहे. माणूस आहे. त्यांनी मध्ये एक ऑर्डर काढली बिबट्याना, शूट ॲट साईट. कारण बिबट्या आता मानवी वस्तीत घुसायला लागले. नाही घुसता का? मग बरोबर आहे. पण बिबटे जर का मानवी वस्तीत दिसले तर शूट ॲट साईट. मग माणूस जर बिबट्याच्या वस्तीत दिसला तर काय? मग काय करायचं? आणि ज्या उद्योजकांसाठी, विकासकांसाठी जंगलाची जमीन जो कोणी सही करून त्यांना आंदण देत असेल, त्या सही करणाऱ्याला गणेश नाईक शूट ॲट साईन करणार आहेत का? जो सही करेल त्याला गोळ्या घाला. जो जंगल उद्योगपतीला देईल, जो त्याच्यावर सही करेल त्याला गोळ्या घाला. असं काम वनमंत्री गणेश नाईक करून दाखवणार आहेत का? हिंमत आहे का त्यांच्यामध्ये? बाकी सगळं ठीक आहे. ही जी काय खेचाखेची सुरू आहे, कशासाठी खेचताय? ही महापालिका, अरे ही मला आठवतंय 1968 साल असेल किंवा त्याही आधी असेल. मी लहान होतो तेव्हा. शिवसेना प्रमुख तेव्हा इथे आधी दिवसभर प्रचाराला यायचे. संध्याकाळी मग बरोबर मी इथे यायचो. आणि ठाणं म्हणजे काय, तेव्हाचं ठाणं किती जणांना आठवत असेल, मला सुद्धा नीट आठवत नाही. पण बैलगाडीतून प्रचार केला जायचा. बैलगाडीतून. आणि वसंतराव मराठे हे पहिले जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते शिवसेनेचे. आणि तेव्हा कम्युनिस्टांनी असं म्हटलं होतं की मुंबई त्यांची. आणि बाळासाहेब म्हणाले होते मग ठाणं माझं. या ठाण्यावरती बाळासाहेबांचं आतोनात प्रेम. म्हणजे 2012 साली जी शेवटची महापालिका निवडणूक झाली, त्याच्यात त्यांनी मला बोलून सांगितले की उद्धव, म्हणजे मला चिंता होती सभा घेऊ शकतील की नाही. आम्ही सांगत होतो सभा घेऊ नका. मला म्हणाले नाही, 2च सभा मी घेणार. 2 घेणार म्हणजे घेणार. एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं. माझं ठाणं. हे एवढं प्रेम बाळासाहेबांचं तुमच्यावरती. आणि मला आजही आठवतंय, आता विकासकाच्या गोष्टी किंवा विकासाच्या गोष्टी या अनेक होत आहेत. तेव्हाची गरज काय होती? अशीच कुठेतरी सभा होती, गावदेवी मैदान असेल, देव जाणे कुठलं, कारण मी लहान होतो. आणि बाळासाहेब भाषण करताना चिठ्ठी आली. चिठ्ठीत वाचलं की आम्हाला नाट्यगृह नाही. आणि बाळासाहेबांनी तिथले तिथे वचन दिलं, तुम्ही मला महापालिका द्या, मी तुम्हाला नाट्यगृह दिलं. आणि तसं ते गडकरी रंगायतून उभं राहिलं. दादोजी कोंडदेव स्टेडियम उभं राहिला. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह उभं राहिलं. अनेक ठिकाणी तलाव साफ झाले. आणखीन काय 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 केलं. आज यांची जी काय होर्डिंग लागलेत, विकासाची नाही विनाशाची गती आहे. आणि विकासाची नाही विकासकाची गती आहे. ज्या तत्परतेने कामं पट मंजूर केली जात आहेत, पुढे त्या कामाचं काय होईल काही नाहीये. उद्या प्रदूषण होत आहे. अगदी तुम्हाला खेटून असलेल्या मुलुंडमध्ये मेट्रोच्या कामाची पाहणी करायला भाजपचेच आमदार गेले होते, मिहिरकोटेच्या. आणि त्यांनी पाहिल्यानंतर ही पेपरमध्ये आलेली बातमी आहे, 100 ठिकाणी वायू प्रदूषणाची जी काही मानकं असतात किंवा काही नियम असतात त्याचं उल्लंघन विकासकांनी केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे. काय झालं पुढे? देवेंद्र फडणवीसांना मला विचारतात, देवेंद्र फडणवीसांना मुंबईतलं काय कळतं का? म्हटलं अजिबात कळत नाही. किंबहुना मी असं म्हणेन की भाजप आणि प्रशासन याचा काडी मात्र संबंध नाहीये. कारण मुंबई ठाण्याचं जर काही विल्हेवाट लागली, हे जातील पैसे कमवून, यांना पैसे मिळतील. पण तिकडे मुंबईमध्ये आज श्वास घेताना एवढा त्रास होतो. अनेक सिगरेटी ओढल्याचं सगळे जे काय प्रदूषण आहे ते नुसतं श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसात जाते. म्हणजे मुंबईमध्ये आता फक्त श्वास घेणं आरोग्यास हानिकारक आहे एवढंच पाट्या लावायच्या बाकी आहेत. पण उद्या जर का काही झालं तर हे ठाण्यातले गद्दार, जिकडे आनंद दिघे बोलले ते गद्दारांना क्षमा नाही. हे जातील निघून 5 स्टार शेतामध्ये हेलिकॉप्टर घेऊन.
देवेंद्र फडणवीस जातील नागपूरला आणि तिसरे जातील काका मला वाचवा म्हणून बारामतीला. ठाणेकर आणि मुंबईकर बसतील बोंबलत. आणि यांचा जो काही डाव आहे, मुंबईमध्ये मी पुस्तक घेऊनच फिरतोय सगळीकडे, कारण गेली 25 वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिली, ठाणेकरांनी सुद्धा ठाणे शिवसेनेकडे दिलं, गद्दाराकडे नव्हतं दिलं. हा गद्दार निघेल हे तुम्हालाही माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं. तुम्ही विश्वास ठेवला, मीही विश्वास ठेवला, आपण दोघंही फसलेलो आहोत. पण मुंबईमध्ये ही पुस्तिका मी दिलेली आहे, तशीच ठाण्याची सुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. कुठलंही पान तुम्ही उघडा, याच्यात मुंबईमध्ये केलेले एक काम, जी वचनं आम्ही दिली होती ती प्रत्येक वचनाची पूर्तता ही आम्ही केले, या पुस्तकात दाखवलेलं आहे. अगदी काही योजना जसा कोस्टल रोड हा आपण केली.